मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या ठिकाणी आपण फॉर्म भरायला सुरुवात करतो आहे. प्रथम लॉग इन बटनावर त्या ठिकाणी आपण क्लिक करणार आहोत आणि लॉग इन बटनावर क्लिक केल्यानंतर पहिल्यांदा मोबाईल क्रमांक आपल्याला त्या ठिकाणी मेन्शन करायचा आहे आणि मोबाईल क्रमांक मेन्शन केल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला पासवर्ड त्या ठिकाणी टाकायचा आहे. परंतु आपलं खातं आपल्याला प्रथम नवीन बनवून घ्यायचं आहे. मग नवीन बनवून घेण्यासाठी खाली आपल्याला जे पेज दिसते त्याच्यावर आपण क्लिक केलं आणि आता इंटरफेस आपल्याला ओपन झाला आहे साईनअपचा. आणि साईनअपमध्ये आपल्याला आधार कार्डवर जे आपलं नाव आहे ते ॲक्च्युअल सेम टू सेम नाव त्या ठिकाणी भरायचं आहे. त्यानंतर आपला मोबाईल क्रमांक आपल्याला टाकायचा आहे. मोबाईल क्रमांक टाकल्यानंतर त्या ठिकाणी पासवर्ड आपल्याला जो योग्य वाटतो आहे, उदाहरणार्थ माझं नाव जर सागर असेल तर मी सागर @123 किंवा माझी जन्मतारीख अशा पद्धतीचा पासवर्ड मी त्या ठिकाणी क्रिएट करू शकतो की जो पासवर्ड आपल्याला त्या ठिकाणी कायमस्वरूपी लक्षात राहील. अशा पद्धतीचा पासवर्ड मी त्या ठिकाणी बनवेल. त्यानंतर आपल्याला आपण कोणत्या कार्यक्षेत्रामध्ये राहतो, महानगरपालिकेत राहत असेल, महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात राहत असेल तर तिकडे, गावाकडं राहत असेल तर गावाकडच्या कार्यक्षेत्रातला तो भाग त्या ठिकाणी आपल्याला मेन्शन करायचा नसेल तर नो म्हणायचं आहे. त्यानंतर पुढे जायचं आहे. आपण त्या ठिकाणी आता पुढे जातो आहे. आधार प्रोसेस आपण त्या ठिकाणी आता कंप्लीट आपली केलेली आहे. त्यानंतर आपल्याला आपण कोणत्या याच्यामधून आपण काम करतो आहे, आपल्या ॲन्युअल इन्कमचा त्या ठिकाणी सोर्स काय आहे त्याच्यामध्ये आपल्याला त्या ठिकाणी नाव टाकायचं आहे. त्यानंतर आपल्याला आपल्या कार्यक्षेत्रामध्ये काम केलेले आहे त्या ठिकाणी तो आपल्याला हे टाकायचे. आपण सामान्य महिला आहोत अशा पद्धतीचं त्या ठिकाणी टाकायचं आहे. आणि त्यानंतर आपल्याला इंटरफेस कंप्लीट करून सबमिट बटनावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर पुढे जायचं आहे. पुढे गेल्यानंतर आपण साईनअप करायचं आहे. साईनअप केल्यानंतर आपल्याला आपला पासवर्ड त्या ठिकाणी फ्लॅश होतो आहे, पासवर्ड मिळतो आहे. आणि पासवर्ड केल्यानंतर पुन्हा एकदा आपण आपल्या लॉग इन बटनावर येतो आहे. लॉग इन बटनावर आल्यानंतर त्या ठिकाणी आपला प्रथम मोबाईल क्रमांक टाकायचा आहे आणि दुसरा म्हणजे आपला आपण जो पासवर्ड त्या ठिकाणी साईनअप करताना टाकलेला होता तो टाकायचा. त्यानंतर कॅप्चा टाकायचा आहे. जो कॅप्चा आपल्याला दिसतो तो त्या ठिकाणी टाकायचा आणि लॉग इन बटनावर क्लिक करायचं आहे. आता लॉग इन बटनावर क्लिक केल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला जो काही इंटरफेस ओपन होणार आहे त्याच्यानंतर आपली खऱ्या अर्थानं आपली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला आपण फॉर्म भरायला सुरुवात करणार आहोत. त्यानंतर आता आपल्याला होमच्या बाजूला जी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अर्ज अशी जी इंटरफेस दिसते आहे त्याच्यावर आपल्याला जाऊन आता क्लिक करायचं आहे. आपण आता लॉग इन झालेलो आहोत. लॉग इन झालेलं चिन्ह आणि आपण मराठी किंवा इंग्लिश पद्धतीने आपण त्या ठिकाणी पुढे मागे करू शकतो आहे. त्यानंतर आता आपल्याला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला आपल्याला सुरुवात करायची आहे. आता आपण आधार क्रमांक आपल्याला टाकायचा आहे. आधार क्रमांकाने त्यानंतर खाली दिलेला जो कॅप्चा आहे तो टाकल्यानंतर आपल्याला आपलं आधार कार्डचं नाव त्या ठिकाणी ते फ्लॅश होणार आहे. आपण तिथे पुढे जाणार आहोत. बघूया. आपल्याला आता आधार क्रमांक टाकल्यानंतर आपल्याला एका ठराविक वेळेमध्ये त्या ठिकाणी व्हॅलिडेट आधारवर क्लिक करायचं आहे. व्हॅलिडेट आधार केल्यावर मग त्यामुळं आपल्याला आपण आधारशी व्हॅलिडेट होतो आहे. आधार व्हॅलिडेट करून घ्यायचं आहे. आधार व्हॅलिडेटवर आता मी क्लिक करतो आहे आणि आपण त्या ठिकाणी आता ॲक्च्युअल अर्जाला आता आपण सुरुवात करणार आहोत. महिलेचं आधार कार्डवर असलेलं जे पूर्ण नाव आहे ते पूर्ण नाव आपल्याला त्या ठिकाणी मेन्शन करायचं आहे. आणि आता आपण त्या गोष्टीला आता पूर्णपणे सुरुवात केलेली आहे. आणि आधार कार्डवर जे काही नाव आपण त्या ठिकाणी टाकलेलं आहे ते आधार कार्डचं नाव आपल्याला त्या ठिकाणी मेन्शन करायचं आहे. आणि आता बघूया आपण पुढे चाललेलो आहोत. त्यानंतर द्वितीय म्हणजे आपल्या वडिलांचं किंवा पतीचं नाव त्या ठिकाणी टाकायचं आहे. त्यानंतर पुढे आपण आता जाणार आहोत. पती किंवा वडील जे असतील त्याचं जे आधार कार्डवर नाव आहे मधलं त्या पद्धतीचं आपण नाव पुढे टाकायचं आहे. त्यानंतर पतीचं नाव टाकायचं आहे. आधार कार्डवर जे जर वडिलांचं नाव असेल तर वडिलांचं टाकून घ्या आणि पतीचंही नाव आपण त्या ठिकाणी मेन्शन करू शकतो आहे. महिलेचं लग्नापूर्वीचं जे काही नाव आहे ते आपल्याला त्या ठिकाणी टाकायचं आहे. नंतर वैवाहिक स्थिती जी आहे ती आपण टाकायची. शक्यतो महिलांची विवाहित अविवाहित अशा पद्धतीचे असणार आहे किंवा डिवोर्सी अशा पद्धतीचं त्या ठिकाणी ऑप्शन दिलेले आहेत ते आपण त्या ठिकाणी पूर्ण करायचे आहे. त्यानंतर जन्मतारीख आपल्याला टाकायची आहे. आपली जन्मतारीख आपण त्या ठिकाणी मेन्शन करायची आहे. आपल्याला जो पुढे इंटरफेस डेटचा दिसतो आहे त्याच्यावर क्लिक करून आपण त्या ठिकाणी टाकू शकतो. आपण महाराष्ट्रात जन्माला आलेला आहात काय ते आपण होय म्हणायचं आहे. त्यानंतर आपण आता पुढे जाणार आहोत. आधार
कार्डनुसार अर्जदाराचा पत्ता आपल्याला टाकायचा. आधार कार्डवर जो ॲक्च्युअल पत्ता आपला आहे तोच पत्ता आपण त्या ठिकाणी मेन्शन करायचा आहे. आणि तोच मेन्शन केल्यानंतर त्याचा पिनकोड जो आहे, ज्या पत्त्यावरचा पिनकोड आहे तोच पिनकोड त्या ठिकाणी टाकायचा आहे. जिल्हा टाकायचा आहे, आपण ज्या जिल्ह्यामध्ये राहतो तो जिल्हा टाकायचा आहे. तालुका त्या तालुक्यात जो आहे त्या तालुका तो त्या ठिकाणी टाकायचा आहे. गाव जो आहे तो गाव त्या ठिकाणी टाकायचा आहे. त्यानंतर ज्या कार्यक्षेत्रामध्ये आपण येतो आहे तो कार्यक्षेत्र आपण त्या ठिकाणी मेन्शन करायचं आहे. महानगरपालिका असेल तर महानगरपालिका, नगरपालिका असेल तर नगरपालिका, किंवा काही यापैकी काही नसेल तर ते लागू नाही म्हणून त्या ठिकाणी क्लिक करायचं. आणि तर पुढं जायचो आपण. त्यानंतर मतदारसंघ आपला निवडायचा आहे. आपण कोणत्या मतदारसंघामध्ये येतो आहे. उदाहरणार्थ मी जर मतदारसंघ भोसरीमध्ये येत असेल तर माझं भोसरीमध्ये येणार. पुण्याच्या मतदारसंघातून भोसरी अशा पद्धतीने ते येणार. पुणे मतदारसंघामध्ये असणारे जे काही मतदारसंघ आहे, पुणे जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रामध्ये असणारे जे काही मतदारसंघ आहे ते त्या पद्धतीने येतील आणि आपण त्या ठिकाणी पूर्ण करायचे. जिल्ह्यामध्ये असलेले सर्व मतदारसंघ एका कार्यक्षेत्रामध्ये दिसणार आणि त्याच्या पुढचा जो आहे तो आपण त्या ठिकाणी मेन्शन करायचा आहे. त्यानंतर आपण आता मोबाईल नंबर आपला टाकून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपण त्या ठिकाणी अर्जदाराच्या मध्ये पुढचे जे संस्थेचे आहे शासनाच्या इतर योजनांचा कोणी जर घेतला असेल त्या संदर्भात ठिकाणी आपल्याला माहिती करायची आहे कोणती योजना घेतलेली आहे. त्यानंतर आपण त्या ठिकाणी पुढे जातो आहे. आपण त्या ठिकाणी दरमहा किती रुपयाची त्या ठिकाणी आपल्याला मिळते त्या ठिकाणी नाही या बटनावर आपण क्लिक करूया आणि आता आपण आपल्या पुढच्या अर्जाकडे त्या ठिकाणी जाऊया. बँकेचं पूर्ण नाव, आपलं जे KYC केलेलं नाव आहे, आपण ज्या ठिकाणी बँकेमध्ये आपलं अकाउंट आधारशी लिंक आहे असं अकाउंट आपण त्या ठिकाणी टाकायचं आहे. बँकेचं पूर्ण नाव टाका. बँकेचं पूर्ण नाव टाकल्यानंतर आपण बँकेच्या संदर्भामध्ये असलेला तो IFSC कोड असेल त्या ठिकाणी तोही पुष्टी करायची, त्याची बँकेचा क्रमांक त्या ठिकाणी टाकायचा आहे, त्याची पुष्टी करायची, IFSC कोड त्या ठिकाणी टाकायचा आहे. अशा पद्धतीने आपण बँकेची संपूर्ण माहिती आपण त्या ठिकाणी पूर्ण करू शकतो. त्यानंतर पुढे आपण त्या ठिकाणी आता जातो आहे ते म्हणजे आपले KYC झालेलं आहे का, आपण आधारशी बँक लिंक केलेला आहे का, हे त्या ठिकाणी होय म्हणायचे आणि पुढे जायचं आहे. आणि आता आपण आपल्या डॉक्युमेंट अपलोडिंगकडे त्या ठिकाणी आलेलो आहे. त्यानंतर पहिलं आपल्याला ज्यावेळेस आपण वेबसाईटवरून फॉर्म भरतो आहे त्यामध्ये आपल्याला आधारचं पहिलं त्या ठिकाणी जो आहे 500 KB पर्यंतचा जो डेटा आहे तो आपण त्या ठिकाणी अपलोड करणार आहोत. 500 KBपेक्षा कमी असलेलाच डेटा त्या ठिकाणी अपलोड होणार आहे. याची सगळ्यांनी नोंद घ्या. ती कॉम्प्रेस करण्याची जर पद्धत आपल्याला माहिती असेल तर गुगल आपल्याला त्या ठिकाणी माहिती मिळेल. पहिले आपण आधार कार्डचं फर्स्ट पेज आपण ओपन करून घेणार आहोत. त्यानंतर आधार कार्डचं फर्स्ट पेज त्या ठिकाणी आपण अपलोड करायचं आहे, केलेलं आहे. त्यानंतर आधार कार्डचं बॅक पेज आपण त्या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे. आधार कार्डचं बॅक पेज मी त्या ठिकाणी टाकूया. जर आपण त्या ठिकाणी एकत्र केलेलं असेल तर दोन्ही त्या ठिकाणी एकच सेम त्या ठिकाणी करून घेतला तरी हरकत नाही. फाईल अपलोड केल्याचं सक्सेसफुली टॅग आपल्याला राईट साईडला त्या ठिकाणी दिसेल, याची नोंद घ्या. आपण डॉक्युमेंट अपलोड केल्याचं पुढे व्ह्यू फाईल ही त्या ठिकाणी आपल्याला दिसेल. त्यानंतर दुसरा भाग म्हणजे आपण अधिवास प्रमाणपत्र किंवा आणि त्या ठिकाणी आता आपला अर्ज आपण आता कंप्लीट होण्याच्या मार्गाकडे त्या ठिकाणी चाललेलो आहोत. त्यानंतर आपल्याला डॉक्युमेंट्स अपलोड करायचे ते म्हणजे अधिवास प्रमाणपत्र किंवा त्या ठिकाणी जर अधिवास नसेल तर आपण त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे जे काही तुमचे पर्याय त्या ठिकाणी दिलेले आहेत त्या पर्यायापैकी एक डॉक्युमेंट्स आपण त्या ठिकाणी यूज करू शकतो. उदाहरणार्थ रेशन कार्ड असेल किंवा इतर आपल्याला जे काही पुरावा त्या ठिकाणी द्यायचा आहे तो पुरावा आपण त्या ठिकाणी 500 KBपेक्षा कमी असलेली इमेज आपण त्या ठिकाणी टाकायचे आणि आपण त्या ठिकाणी ते अपलोड करायची, म्हणजे ती व्ह्यूमध्ये दिसेल. आता आपण ते व्ह्यूचा जो भाग आहे तो पुढे पाहणार आहोतच. त्यानंतर त्या ठिकाणी आपण आपल्याकडे असलेलं त्या ठिकाणी दुसरं म्हणजे आपण त्या ठिकाणी रेशन कार्ड, जर केशरी रेशन कार्ड किंवा पिवळं रेशन कार्ड असेल तर ते आपण त्या ठिकाणी अपलोड करायचं आहे. पिवळा असेल तर त्या ठिकाणी पहिल्यांदा आणि त्यानंतर केशरी असेल तर दुसऱ्यांदा आपण त्या ठिकाणी अपलोड करायचं आहे. पहिलं इंटरफेस त्याचा त्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी पुढची साईड मागची साईड आपण त्या ठिकाणी ते टाकणार आहोत, नसेल तर त्या ठिकाणी नाही म्हणायचं आहे. त्यानंतर पुढे उत्पन्नाचं जर प्रमाणपत्र आपल्याकडे असेल तर आपण उत्पन्नाचं प्रमाणपत्र आपण त्या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे.
उत्पन्नाचं प्रमाणपत्र आपल्याकडे जर असेल तर आपण त्या ठिकाणी शक्यतो टाकून घ्या, म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची अडचणी येणार नाही. त्यानंतर आपण त्या ठिकाणी आता रेशन कार्ड त्या ठिकाणी टाकून घेतलेलं आहे. प्रथम रेशन कार्ड आपण टाकल्यानंतर उत्पन्नाच्या प्रमाणपत्राकडे आपण त्या ठिकाणी जातो आहे. उत्पन्नाचं प्रमाणपत्र आता टाकल्यानंतर एक हमीपत्र आहे, ते आपण ते प्रथम शेजारी दिलेलं आहे, ते डाउनलोड करून घ्या. त्याच्यावर साईन वगैरे करून घ्या. त्याच्यावरचे जे मार्क्स आहेत ते मार्क्स पूर्ण करून घ्या, बरोबरचे चिन्ह करून मार्क्स पूर्ण करून घ्या, ज्याला आपण त्या ठिकाणी आपली कोणत्याही प्रकारची अडचण आपल्याला येणार नाही. आणि त्याचा फोटो काढून आपल्या कॉम्प्युटरमध्ये सेव्ह करा किंवा मोबाईलमध्ये सेव्ह करा आणि तो आता अपलोड करून घ्या. त्याची दिनांक टाका, त्या ठिकाणी आपण कोणत्या गावाकडून अर्ज करतो आहे ती गाव टाका. त्यानंतर अर्जदाराचा एक फोटो आपण त्या ठिकाणी अपलोड करून घ्या आणि तो आता आपल्याला व्ह्यूमध्ये दिसेल. त्याची साईज जर मोठी असेल तर तो अपलोड होणार नाही. आपण साईज आपली प्रमाणामध्ये असली पाहिजे. कमी कॉम्प्रेस करून घ्या. कॉम्प्रेस केल्यानंतरच त्या ठिकाणी आपल्याला तो फोटो व्ह्यू फाईलमध्ये त्या ठिकाणी दिसेल. अडचण येत असेल तर त्या ठिकाणी कमेंट मेन्शन करा, मी त्याच्यावर पर्याय तुम्हाला त्या ठिकाणी सांगू शकतो. त्यानंतर आता सबमिट बटनाकडे आपण जातो आहे. सबमिट बटनाकडे जाण्यापूर्वी त्या ठिकाणी सगळे आपण अर्जाचे जे काय अटी शर्ती आहेत त्या स्वीकारून घ्या आणि आपल्या सबमिट बटनावर आपण क्लिक करूया. जसा अर्ज त्या ठिकाणी आपण भरलेला आहे तो एकदम पूर्णपणे आपण चेक करून घ्या. पुन्हा आपल्याला त्या ठिकाणी परत अर्ज बदलण्याची आवश्यकता पडणार नाही. अशा पद्धतीने त्या ठिकाणी आपण अर्ज वाचून घ्या. पूर्णपणे आपण काय चुकलेलं असेल तर बॅक करता येईल आणि मागे जाऊन आपल्याला त्या अर्जामध्ये बदल करता येईल. त्यानंतर आता कॅप्चा टाका आणि कॅप्चा टाकल्यानंतर आपण आपल्याला सबमिट बटनावर त्या ठिकाणी क्लिक करायचं आहे. आता गोल जर फिरत असेल तर शक्यतो आपल्या साईटवर लोड असल्या कारणाने त्या ठिकाणी आपण फॉर्मच्या पूर्ण रिव्हर्स जाऊ शकतो. परंतु आपण भरलेला जो अर्ज आहे तो भरलेला अर्ज तिसऱ्या इंटरफेसमध्ये आपल्याला दिसतो. तिसऱ्या इंटरफेसमध्ये आपल्याला त्या ठिकाणी अर्ज दिसतो. आपल्या एका नंबरवरनं आपण अनेक अर्ज त्या ठिकाणी भरू शकतो. याची आपल्याला माहिती असली गरजेची आहे. आपण जो अर्ज भरलेला आहे तो अर्ज आपल्याला त्या ठिकाणी प्रथम दिसणारा पहिला अर्ज आपल्याला त्या ठिकाणी ओपन करायचा आहे आणि त्याच्यावरची ॲक्शन आपण त्या ठिकाणी नंतर रात्रीच्या 11-12च्या नंतर की ज्यावेळेस साईटवरचा लोड त्या ठिकाणी कमी असतो अशा वेळेस तो जाऊन अर्ज आपण सबमिट करू शकता आणि त्या ठिकाणी